श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी आहे। चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामींचा प्रकट दिन असतो। या दिवशी लाखो स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात, अक्कलकोटला जातात किंवा स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतात। अनेकांना मठात जाणे शक्य होत नाही, परंतु स्वामी सेवा करण्याची त्यांना मनापासून इच्छा असते। अशा वेळी थोडा वेळ काढून घरी स्वामींचे पूजन कसे करावे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, प्रकट दिन दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपापली नित्यकर्मे आटपून शुचिर्भूत व्हावे। ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी। एका चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी। त्यानंतर स्वामी पूजनाचा संकल्प करावा, स्वामींचे आवाहन करावे। यानंतर पंचामृत अभिषेक करावा। अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, फळे अर्पण करावीत। धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी। मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे। शक्य असल्यास स्वामींची स्तोत्रे, श्लोक, मंत्राचे जप करावे। यथाशक्ती दान करावे। आपापले कुळाचार, कुलधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे। षोडोपचार पूजा करावी। शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी। विशेष म्हणजे स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावीत। स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावे। भक्तिभावाने स्वामींची पूजा करावी। स्वामींना सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिवळ्या रंगाची फुले स्वामींना अर्पण करावी। तसेच गोडाचा पदार्थ, पिवळ्या रंगाची मिठाई स्वामींना आवर्जून अर्पण करावी। किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। 108 वेळा शक्य नसेल तर आपल्याला शक्य होईल तितका जप करावा आणि तारक मंत्र अवश्य म्हणावा। स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा। स्वामी नक्कीच आपले सगळ्यांचे शुभ करतील अशी अटळ श्रद्धा कायम ठेवावी। स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवावा। स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नये। स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण करावे आणि स्वामी सेवा करावी। मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील। स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे। स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे। श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी भाविकांचे आश्रयस्थान आहेत। स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन 100 वर्षाहून अधिक वर्षे उलटून गेली तरी त्यांची महिमा अजूनही अपरंपार आहे। स्वामी महाराज हे अद्भुत, स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहेत। स्वामी अतर्क्य आणि अनुत्तम आहेत। स्वामी अंतर्यामी आणि स्मृतगामी म्हणजेच स्मरण करताच भक्तांच्या हाकेला धावून जातात असे श्री स्वामी समर्थांची महिमा आहे। मित्रांनो, स्वामी महाराजांची करावी तेवढी सेवा कमी आहे, परंतु स्वामी प्रकट दिनी अशी सेवा पूजन केल्याने निश्चितच स्वामींची कृपा आपल्यावर होईल। तर मित्रांनो, मी आशा करते की स्वामी प्रकट दिनी स्वामींची सेवा कशी करावी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।